संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेल्या वरळीमध्ये सध्या मनसेचे उमेदवार संदीप देशपांडे यांची बाईक रॅली निघाली आहे। शक्ती प्रदर्शन त्यांच्याकडून केलं जाते आणि जोरदार असं शक्ती प्रदर्शन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं आहे। मनसेचे उमेदवार संदीप देशपांडे आपल्यासोबत आहे, ठिकठिकाणी जात आहे, ऑक्शन केलं जात आहे, महिला भगिनी तुम्हाला भेटत आहेत, बाईक रॅली निघाली आहे, हजारोच्या संख्येनं बाईक रॅलीमध्ये युवक सुद्धा सहभागी झालेत। यंदाचं चित्र वेगळं दिसतंय का? जनतेने ठरवलंय त्यांना वरळीत बदल हवा आहे आणि जनता वरळीत बदल करणार आहे। त्यांना अदृश्य आमदार नको आहे, सगळ्यांना दिसेल असा आमदार पाहिजे, म्हणून वरळीत बदल होणार आहे। नक्कीच यंदा किती हजार मताने मनसेचा उमेदवार निवडून येईल, तुम्ही निवडून याल असा विश्वास? आता जनतेने ठरवलंय, तो आकडा 23 तारखेला कळेल। नक्कीच, पण आदित्य ठाकरे पण जोरदार प्रचार करतायत त्यांच्या पण रॅलीमध्ये वरळीमध्ये। कधी कधी मग ते दिसत नाही असं म्हणायचं? कुठे दिसत आहेत? त्यांचं आव्हान नाहीये, विद्यमान आमदार आहे, ठाकरे ब्रँड आहे, याचा आत्मविश्वास आहे ना, पैसे खूप आहेत त्यांच्याकडे, पण माझ्याबरोबर जनता आहे, ते युवराज आहेत, युवराज, आणि मी सामान्य महाराष्ट्र सैनिक आहे। पण महाराज यावेळेला वरळीकर जनतेने ठेवलंय की आम्हाला अदृश्य युवराज नको, आम्हाला दिसणारा संदीप पाहिजे। नक्कीच मिलिंद देवरा पण या ठिकाणाहून उमेदवार आहेत, ते दुसरे युवराज आहेत। बघा असं आहे, आदित्य ठाकरे ना लोक ओळखतात कारण त्यांच्या वडिलांचं नाव उद्धव बाळासाहेब ठाकरे आहे, मोठे नेते आहेत। मिलिंद देवराला लोक ओळखतात कारण त्यांच्या वडिलांचं नाव मुरली देवरा आहे, केंद्रीय मंत्री होते, खासदार होते। संदीप देशपांडेच्या वडील काय करत होते आणि काय होतं नाव त्यांचं हे माहीत नाही। आम्ही ओळखले जातो ते जनतेबरोबर केलेल्या कामामुळे ओळखले जातो। माझी ओळख ही माझी जनता आहे, वरळीची जनता आहे, त्यामुळे यावेळेला सामान्य महाराष्ट्र सैनिकच निवडून येणार आणि हेच वरळीच्या लोकांचं ठरलेलं आहे। नक्कीच, पण एकीकडे राज ठाकरे प्रचार करतायत, तुम्ही पण प्रचार करतायत, संजय राऊत ज्या पद्धतीने टीका करतायत की ईडी मागे लागली, 2 वर्ष कोमामध्ये गेलात, आता काय म्हणता, याला उत्तर कसं देणार? वेडा आहे तो, लक्ष देऊ नका त्याकडे। नक्कीच, पण वारंवार त्यांच्यावरती ज्या पद्धतीने टीका आहे, लक्ष देऊ नका। संजय राऊत वेडा लागलाय, त्यांना लक्ष देऊ नका। वरळीमध्ये विकास काय काय करणार तुम्ही निवडून आलात? वरळीमध्ये पुढच्या निवडून आल्यानंतर 100 दिवसामध्ये जो लोअर परेलचा प्लॉट आहे शाळेचा, जो इथल्या स्थानिक आमदारांनी खाल्लेला आहे, तो प्लॉट मोकळा करणार, तिथे शाळेच्या भूमिपूजन करणार शाळेसाठी। दुसरी महत्त्वाची गोष्ट, पोद्दार हॉस्पिटल अद्ययावत करणार। हे 2 गोष्टी पहिल्या 100 दिवसात 100% करणार। संजय राऊत यांनी आणखी एक टीका केली, 23 तारखेला खाट टाकणार, या विधानाचा अर्थ कसा घ्यायचा? संजय राऊत वेडा झाले, त्यांच्याकडे लक्ष देऊ नका। पण राज ठाकरेंनी भिकारडा म्हणून उल्लेख केलेला, बाळासाहेबांनी नेमलेल्या संपादकाला तुम्ही भिकारडा म्हणता असं पण म्हणतायत संजय राऊत। बाळासाहेबांनी नेमलेल्या संपादकाला तुम्ही भिकारडा म्हणतायत, हेच का तुमचे बाळासाहेबांच्या प्रती व्यक्त केलेले संस्कार आणि प्रेम, असा पण प्रश्न विचारतो। ज्या काँग्रेसला बाळासाहेबांनी लाटाळलं त्यांचे जाऊन पाय चाटतो, हे त्याचे संस्कार आहेत का संजय राऊतचे? आणि त्याला बाळासाहेबांनी नव्हता नेमला, राजसाहेबांनी त्याला नेलेला, नाही तर लोकप्रभामध्ये कारकुनगिरी करायचा हा संजय राऊत। पण कुठेतरी मनाला दुःख पोहोचलं असं म्हणावं संजय राऊत? वेडा आहे, वेडा संजय राऊत, वेड लागलाय, लक्ष देऊ नका जास्त। एक महत्त्वाचा प्रश्न आहे, वरळीमध्ये ठिकठिकाणी तुम्ही जाताय, फिरताय, लोक तुम्हाला प्रतिसाद देत आहेत, काय नेमकं त्यांच्या मनामध्ये आणि काय सांगतात तुम्हाला? मला वाटतं 23 तारखेला कळेल त्यांच्या मनात काय आहे। 20 तारखेला मतदान होऊ दे, 23 तारखेला त्यांच्या मनातलं कळेल जनतेच्या काय आहे ते। मला सगळ्यात मोठं आव्हान कोणाचं वाटतं, आदित्यचं की मिलिंदचं? मला कोणाचंच आव्हान वाटत नाही, मला जनतेचं काम करायचं आहे आणि जनतेने बदल करायचं ठरलंय जनतेचं। आणि निवडून तुम्ही आलात तर काय बदल करणार, सगळ्यात महत्त्वाचा बदल काय वाटतं तुम्हाला? सांगितलं नाही, पहिल्या 100 दिवसात जो इथला आमदार आहे, ज्याने जो प्लॉट खाल्लाय, तो प्लॉट त्याच्या ताब्यातनं सोडवणार, तिथे शाळा, नवीन शाळेचं भूमिपूजन करणार आणि पोद्दार हॉस्पिटल पहिल्यांदा अत्याधुनिक करणार। ही पहिल्या 100 दिवसातली माझी 2 कामं ठरलेली आहेत। नक्कीच, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी। कॅमेरा पर्सन चरण मार्गमचा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।